पुण्यातल्या घटनेबद्दल आपण अधिक तपशील जाणून घेऊयात। आपण बघतोय पुण्यातल्या पर्वतीमधली ही घटना आहे। बघा घडलंय काय। पुण्यातील पर्वती परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे आणि हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। त्वरित नातलगांच्या लक्षात आलं, बरं हा 50 वर्षीय व्यक्ती जो आहे तो या कुटुंबातला नातलगच आहे, ज्यांनी आपल्या या घरातल्या मुलीवरती 9 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। घरच्यांच्या हे त्वरित लक्षात आलं आणि हा प्रकार जो तो टळला। त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला, पोलिसांना संपर्क केला आणि या 50 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं कळतंय। पण ह्या घटनेची माहिती जी आहे तिथल्या स्थानिकांपर्यंत पोहोचली, त्यानंतर तिथले स्थानिक रस्त्यावर आल्याचं आपण बघतोय। ते संतप्त झाले। यावेळी त्यांनी त्या व्यक्तीला जे आहे त्या पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। 50 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सुदैवानं हा प्रकार त्वरित कुटुंबियांच्या लक्षात आला, म्हणून या 9 वर्षाच्या मुलीवरती तो व्यक्ती अत्याचार करण्याच्या प्रयत्नात होता। ही सगळी घटना टळली, पण हे प्रकार थांबणार तरी कधी? नसरापूरमध्ये आता आपण पाहिलं की नुकतीच एक 3.5 वर्षीय आपली लेक आपण गमावली। एका नराधमाने तिच्यावरती बलात्कार करून दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचा प्रकार हा समोर असतानाच, अलीकडेच घडलेला असताना, आता पुण्यातला सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या या पुण्यामध्ये एका कुटुंबातील एका व्यक्तीनं 50 वर्षीय व्यक्तीनं 9 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरती उतरून संताप व्यक्त केलाय। पुन्हा एकदा आपण याबद्दलचा अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या बरोबर आहेत। अभिजित, विशाल, जसं तुम्ही सांगितलं की अवघ्या 3 दिवसापूर्वी पुण्यातल्या नसरापूरमध्ये जी घटना घडली त्यामध्ये आपण आपल्या 3.5 वर्षाच्या लेकीला गमावलं होतं। तिथेही अशाच एका वृद्ध आरोपीने विधी तिच्यावरती अत्याचार केले। एका गाईच्या पोथ्यात तिला वासरू दाखवतो म्हणून तो नराधम त्या चिमुकलीला घेऊन गेला आणि त्यामध्ये तिनं आपला जीव गमावला होता। ही घटना ताजी आहे। संताप राज्यभरात व्यक्त होत होता। नातेवाईकांनी अक्षरशः त्या चिमुकलीचा मृतदेह घेऊन पुणे बेंगलोर हायवे 4 तास जाम केला होता। न्याय मागण्यासाठी हे सगळे नातेवाईक चिमुकलीच्या मृतदेहासह रस्त्यावर उतरले होते। पण त्याच पुण्यातल्या मध्यवर्ती ठिकाण असणारा पर्वती भाग हा अतिशय गजबजलेला आहे। विशाल, आपल्याला माहिती आहे की पर्वती परिसरात नेहमी संध्याकाळच्या सुमारास जी आहे ती गर्दी असते आणि तिथेच एका कुटुंबामध्ये हा प्रकार घडल्याचं आपण बघतोय। धन्यवाद अभिजित या सगळ्या माहितीबद्दल। आम्ही याबद्दलचे अपडेट तुझ्याकडनं घेत राहू।